तर मंदिरात आज एवढी गर्दी का लागली? सगळं सांगतो, पूर्ण ब्लॉग बघा. तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी तुमचा लाडका आदर्श. तर रोजच्या सारखं सकाळी उठलो आणि मस्त अंघोळ केलं. अंघोळ करून आपण देवपूजा करायला लागलो. कारण की सकाळ-सकाळी मला देवपूजा करणं खूप आवडतं. म्हणून मी देवपूजा करायला सुरुवात केली. मग काय आज आपल्या गणपती बाप्पांचा जन्मदिवस होता. मग काय आपल्या गणपती बाप्पांना आज मी मस्त कापडाने पुसून काढलं. मग आपल्या गणपती बाप्पांना मस्त हार आणलेला सकाळी उठून. ते पण पहिल्यांदा मी सकाळी लवकर उठून हार आणलाय. एवढं लक्षात करा गाईस. कारण की आज माझ्या गणपती बाप्पांचं जन्मदिवस आहे. मग काय आपल्या गणपती बाप्पांना मी हार घातला. मग जरा म्हणजे चांगलं वाटलं. मग नंतर आपण बबड्या-बिबड्या सगळे आलो जरा इथं कटिंग करायला प्रेमाची. मग जरा प्रेमाला म्हणला, "उद्या कॉलेज आहे मला, परत सुट्टी नाही भेटणार. आज करून घेऊ म्हणलं कटिंग." "कर" म्हणलं. मग आम्हाला होत होतं बोर. आम्ही काय करू म्हणून आम्ही आज ठरवलं मॅगी बनवायचं. तर आम्ही गेलो विष्णूच्या घरी. मस्त विष्णू काय मॅगी बनवायला लागला. विष्णू आज आपला शेफ झालाय शेफ. मग काय विष्णूला म्हणलं, "पटापटा बनव मॅगी." मग विष्णू म्हणला, "टेस्ट करून बघ एकदा चांगलं झालंय का?" म्हणलं, "विष्णू थांब बघतो." मग नंतर विष्णूचं घर फिरून घेतलं. मग काय विष्णूला म्हणलं, "जरा तुला ब्लॉगमध्ये घेतो." तो म्हणला, "घे, मी शेफ आहे शेफ." म्हणला. "चालतंय." म्हणलं. मग नंतर जरा विष्णूला बोलून नंतर मस्त पोट भरलं. घरी आलो, टीव्ही बघायला सुरुवात केली. जरा टीव्ही बघून घ्यावंच म्हणलं, की बघतोय तर काय टाईम झालाय मेडिकलला जायचा. लवकर टीव्ही बंद केला आणि लगेच गेलो मेडिकलला. मग काय मेडिकलमध्ये आलो. लय माल पडलेला. लवकर माल चेक केलं. थोडं टाईमपास केलं. मग आपला सिद्ध्या दिसला. सिद्ध्या आहे काय? सिद्ध्या पण टाईमपासच करतोय. तो म्हणतोय, "दादा आपण गण-गण खेळू." अरे बाबा काम कर. मग सिद्ध्याला आणि सगळे बाकी मित्रांना घेऊन गेलो गणपती मंदिरला. आज गणेश चतुर्थी होतं, जन्मदिवस होता. आज मस्त प्रसाद खायचा.